बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे अमेरिका आणि इराणमधल्या संघर्षाच्या दृष्टीने अतिशय मोठी। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली आहे। जिनेवामध्ये दोन्ही देशात करारावर स्वाक्षरी होणार आहे। अमेरिकेकडून उपाध्यक्ष जेडी व्हान्स हे स्वाक्षरी करणार असल्याचं समजतंय। करार होताच हॉर्मुझ सर्वांसाठी खुलं होईल असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय। करारानुसार इराण अण्वस्त्र बनवू शकणार नाही, इराणला कसलीही रक्कम दिली जाणार नाही असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय। करार फिसकटला तर शेवटचा पर्याय आहेच असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी नमूद केलंय। तर एका बाजूला डोनाल्ड ट्रम्प यांचा हा दावा येतो आणि दुसऱ्या बाजूला अमेरिकेसोबत करार करण्यावर अजून निर्णय झालेला नाही। ट्रम्प यांच्या दाव्यानंतर इराणकडून ही प्रतिक्रिया येते। अमेरिकेने आमची गोठवलेली संपत्ती आधी द्यावी असं इराणचं म्हणणं आहे। अण्वस्त्र कार्यक्रमावर अमेरिकेशी चर्चा झालेली नाही असा देखील इराणचा दावा आहे। हॉर्मुझमध्ये मोफत वाहतूक नाही, किंमत द्यावीच लागेल यावरही इराण ठाम आहे। पाकच्या पंतप्रधानांकडून मात्र 24 तासात करार होईल अशी पोस्ट करण्यात आली आहे। करारावर इलेक्ट्रॉनिक सह्या होतील असंही शहबाज शरीफ यांनी म्हटलंय। तर इराण आणि अमेरिकेमधल्या या संभाव्य कराराला इंग्लंडने पाठिंबा दिलाय। पंतप्रधान कीर स्टारमर यांनी हा पाठिंबा दर्शवलाय। आखाती देशांसह नाटो देशांचंही कराराला वाढतं समर्थन मिळत आहे। स्टारमर यांनी ट्रम्प यांना फोन करून हा पाठिंबा कळवलाय। इंग्लंडसह सारे नाटो देश युद्धादरम्यान अमेरिकेपासून दूर होते, मात्र आता जेव्हा करार होणार आहे असा दावा केला जातोय त्यानंतर इंग्लंडकडून त्याला समर्थन दिलं जातंय। इराणचे सर्वेसर्वा अयातुल्ला अली खामेनी यांचा अमेरिका आणि इस्रायलच्या 28 फेब्रुवारीच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता। 9 जुलैला त्यांच्या मृतदेहावर अखेर अंत्यसंस्कार होणार आहेत। पहिल्यांदाच इराणने अधिकृतरित्या खामेनी परिवारातल्या किती जणांचा मृत्यू झाला याची माहिती जाहीर केली आहे। अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यात स्वतः खामेनींसह त्यांची मुलगी सईदा बुशरा हुसैनी खामेनी, जावई डॉक्टर मिसबाह अल हुदा बुशरा हुसैनी, नात जहरा मोहम्मदी आणि सून आणि मुजतबांची पत्नी जहरा हदद अदेल यांचा मृत्यू झाला होता। मशहद शहरात 7 जुलैला अंत्ययात्रा निघेल आणि त्यानंतर 9 जुलैला रजा इमाम मशिदीत त्यांचा दफनविधी होईल। तर हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतली नाकेबंदी सहन करणार नाही असा इशारा मार्को रुबियो यांनी दिलाय। सामुद्रधुनीत इराण कोणतेही निर्बंध लावू शकत नाही असे रुबियोंनी म्हटलंय। रुबियोंनी भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्याशी चर्चा केली आहे। अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीयांच्या मृत्यूवर भारताकडून संताप व्यक्त झालाय। अमेरिकेच्या नाकेबंदीचं पालन सर्वच व्यापारी जहाजांनी करावं असंही अमेरिकेने म्हटलंय। अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते टॉमी पिगॉट यांनीही निवेदन जारी केलंय। ओमानच्या आखातात अडकलेल्या आणखी एका भारतीय खलाशाचा मृत्यू झालाय। जहाजावर अडकलेल्या खलाशांची उपासमार होतीये, औषध पुरवठाही होत नाहीये। MT सेलेस्टियल नावाच्या जहाजावरच्या भारतीय खलाशाचा मृत्यू झाल्याचं समजतंय। मृतदेह अजूनही जहाजावर ठेवला असल्याची माहिती आहे।